गेल्या 27 वर्षांपासून ऑइल ग्रीस स्पेअर पार्ट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अनिल मेहर यांच्या अरिहंत ट्रेडर्स व भारत सरकारच्या अंतर्गत बॉमर रॉली कंपनी यांच्या वतीनं नगर जिल्ह्यातील मेकॅनिक परिवारांसह स्नेह मेळावा केशरबाग मेहर कृषी पर्यटन केंद्र, नगरदौंड रोड, खंडाळा येथे निसर्गमय वातावरणात संपन्न झाला। यावेळी मेहर कृषी पर्यटन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष अनिल मेहर यांनी मेकॅनिक परिवारासाठी हुरडा पार्टीसह मीटिंगचं आयोजन केलं होतं। या हुरडा पार्टीसाठी मोठ्या संख्येनं मेकॅनिक आपल्या परिवारासह उपस्थित होते। या हुरडा पार्टीचा व्यापाऱ्यांच्या परिवारातील सर्वांनी आस्वाद घेतला। त्याचबरोबर हॉर्स रायडिंग, बैलगाडी सफर, सनसेट पॉइंट, महिलांसाठी वेगवेगळे गेम जे आयोजित केले याचा देखील सर्वांनी यावेळी आनंद घेतला। या स्नेह मेळाव्यानिमित्ताने व्यापाऱ्यांना देखील आपल्या कुटुंबियांना हा एक दिवस देता आला। यावेळी बॉमर रॉली कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक तुषार पवार, समन्वयक खिजर अहमद, अनिल मेहर, रुपल लुनिया, नीरज लुनिया, अंकुश मेहर, केतन कोठारी, जिल्ह्यातील मेकॅनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी रुपल लुनिया, अरिहंत ट्रेडर्स केपी सेल्स यांच्याकडून आज आपण केशरबाग, नगरदौंड रोड, खंडाळा येथे मेकॅनिक मीट आयोजित केलेले आहे। मेकॅनिक हा ऑटोमोबाईल क्षेत्रातला फार मोठा दुवा आहे। कोणती वस्तू वापरायची, कोणत्या गाडीला काय प्रॉब्लेम आहे हे सगळं त्यांच्या हातात आज गेम गेलेली आहे। आपण सगळे इथं आज मेकॅनिक मीटसोबत म्हणजे विथ फॅमिली त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे। फॅमिलीसोबत आपण त्यांना सगळे कंपन्यांचे स्टॉल डिस्प्ले केलेले आहेत, जे क्वालिटी प्रोडक्ट आहे, काय काय नवीन अपडेट आलेले आहेत हे सगळे या ठिकाणी आपण फिल्टर, लुब्रिकंट, LED बल्ब्स वगैरे, इलेक्ट्रिक पार्ट्स, बंपर, ऑटो पार्ट्स हे सगळे आपण आज इथे या ठिकाणी सगळे स्टॉल लावलेले आहेत। दिवसभर फॅमिलीसोबत आज यांना बोलावून त्यांना एक विसावा मिळावा हे आपलं दरवर्षीचा एक मोटो असतो। दरवर्षी आपण हा कार्यक्रम आयोजित करत असतो। म्हणजे पूर्ण तालुक्यातून आज इथं सगळे लोक आलेले आहे। घोडेगाव, नेवासा, सोनई, प्रवरा संगम, जामखेड, कडा, आष्टी, शेवगाव हे सगळीकडून लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे। सगळ्यांनी आम्हाला प्रोत्साहित केल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। दरवर्षी हा कार्यक्रम घेण्याचा आमचा मोटो आहे। धन्यवाद, थँक्यू। नमस्कार, आज मेहर रिट्रीट इथं आम्ही सगळ्यांना आज मेकॅनिक्स मीट किंवा ग्रँड मेकॅनिक मेळावा असं म्हणलं तरी हरकत नाही। आमच्या ग्रामीण भागातील सगळे आमचे मेकॅनिक बांधव किंवा त्यांना आम्ही इथं आवर्जून बोलवतो। केपी सेल्स किंवा डॉक्टर साहेबांच्या, मेहर साहेबांच्या सगळ्या टीमचं आम्ही मनापासून आभार मानतो आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं आज स्वागत करून आजची ही जी काही ग्रँड मेगा मेळा म्हणू आपण सगळ्यांचा, तर हे ऑटोमोबाईलच्या सगळ्या क्षेत्रातले नामांकित सगळ्या कंपन्या इथं येतात, त्यांचे स्टॉल, त्यांच्या प्रॉडक्टबद्दल सगळी माहिती घेतात आहे। आणि इथं आनंदाची गोष्ट म्हणजे आमचे मेकॅनिक बंधूंबरोबर त्यांचे सर्व कुटुंबीय आले, म्हणजे येणाऱ्या पिढीला पण त्यांच्या सगळ्यांना माहिती होती बाबा आपले पप्पा काय करतात, मेकॅनिक आहे असं नाही, त्यांनाही माहिती मिळती, मुलांनाही आवड निर्माण होती। या दृष्टिकोनातून इथं दरवर्षी जो राबवलेला कार्यक्रम आहे, डॉक्टर साहेबांचे पुन्हा एकदा खरंच आभार। आणि असंच हा मेळावा म्हणा किंवा काय जो तुमचा एकत्र येण्याचा जो काय कार्यक्रम आहे तो असाच यशस्वी होवो, त्यासाठी आमच्या कायमतर्फी तुम्हाला शुभेच्छा आहेत। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी उमेश सोनी, स्वप्न फिल्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मी अनिल मेहर साहेबांचं धन्यवाद करतो की त्यांना हा मेकॅनिक मेळावा ठेवला। त्याच्याने आम्हाला बेनिफिट काय आलं की जे काही आमचे नवीन प्रोडक्ट आलेले आहे ते मेकॅनिकला सांगण्याची संधी भेटली आणि सगळ्यांचं एकत्र येऊन भेटगाठ झाली। धन्यवाद अनिल। नमस्कार, मी अनिल मेहर, आर्यन ट्रेडर्स आणि केपी सेल्स। आपलं कायनेटिक चौक, दौंड रोडला शोरूम आहे, तिथं संपूर्ण वन रूफ ॲटो हब केलेला आहे। सर्व कंपन्याचं मॅक्झिमम त्या ठिकाणी होतं आणि त्याच प्रयत्नातून आपण आज या ठिकाणी केशरबाग या आपल्या फार्म हाऊसमध्ये मेकॅनिक, संपूर्ण जिल्ह्यातले मेकॅनिक विथ फॅमिली असा गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवलेला आहे। या ठिकाणी सर्व कंपन्याचे वेगवेगळ्या स्टॉल्स ठेवले, जसे सोफिमा असेल, LG असेल, बाकी ज्या कंपन्यात TVS, बॉम्बरॉल तर मेन आहे, बाकीच्या सर्व कंपन्या या ठिकाणी आल्या, त्यांचं जे आपण एक्झिबिशन ठेवलेलं आहे आणि भरपूर प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यात फॅमिलीज येत आहेत, फॅमिली सर्वत्र एन्जॉय करत आहेत आणि एक आगळा वेगळा असा गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हणजे भारतामध्ये कुठेही या कन्सेप्टमध्ये घेतलं जात नाही। आपण मागच्या आठवड्यात
डिस्ट्रीब्युटर डीलर लोकांचं विथ फॅमिली घेतलं होतं. आता यावेळेस मेकॅनिकचं घेतलं, त्याला जबरदस्त असा उत्साह आहे आणि भविष्यामध्ये स्टेप बाय स्टेप हे दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून वाढणार आहोत. मेकॅनिक बंधूंसाठी वेगवेगळे प्रोजेक्ट्स या ठिकाणी आता डिक्लेअर करणार आहेत की ज्यातून एक जूट होईल आणि एक चांगलं काम की ज्या मेकॅनिक्स लेवलला पूर्वी फिटर करतात, मेकॅनिक झाले, आता त्याचे अजून त्यांचा कन्सेप्ट कसा चांगला होईल आणि त्यांना समाजामध्ये एक चांगलं जे आपण चांगल्या अँगलनी पाहतो आज, कारण गाडी म्हणलं की मेकॅनिक शिवाय पर्याय नाही. तर त्याचं जे एक साधं होतं तर त्याला आता डे बाय डे शोरूम कन्सेप्ट आलेत, वेगवेगळे गॅरेजेस अदावत झालेले आहेत आणि छोट्या छोट्या गावामध्ये त्याचं प्रमाण वाढत आहे. आणि त्याच धर्तीवर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी टोटली ऑटो हब म्हणजे कोणत्याही गाडीचं कोणतंही प्रॉडक्ट आपल्या या ठिकाणी मिळतं. आपण सर्वजण मेकॅनिक बंधू फॅमिलीसह जो आमचा आनंद वाढवला, आमची टीम यामध्ये पूर्ण कार्यकर्ते जसं रुपल असेल, नीरज आहे, मुलगा अंकुश असेल, कोठारीजी, ही सर्व टीम आहे आणि ती एन्जॉय करते. मी फक्त लाईफला एन्जॉय करतो आणि तोच प्रयत्न करतो की आपण सर्वजण आनंद या ठिकाणी जो घेत आहे तो कायम याच पद्धतीने आपलं रिलेशन बिल्ड होणार आहे. हा कन्सेप्ट कशासाठी, फॅमिली म्हणजे रिलेशन आणि रिलेशनवरच सर्व धंदे होतात आणि तोच माझा प्रयत्न आहे की आगळं वेगळं करायचं. बाकी आपण सर्वजण बिझनेस करतच असतो, बिझनेस हा वेगळा आहे आणि हे वेगळं आहे असं. आणि फार्म हाऊस आपलं स्वतःचं असल्यामुळं या ठिकाणी एवढी फॅसिलिटी ॲट ए टाइम 500 लोक कुठेही कार्यक्रम घेतला तर घेऊ शकत नाही मोठ्या कार्यालयाला. हे आपलं स्वतःचं आणि टोटली निसर्गमय आहे. त्याचा आनंद वाढवण्यासाठी हा प्रयत्न आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आमचा उत्साह वाढवला, त्याबद्दल आर्यन ट्रेडर्स केपी मध्ये धन्यवाद. थँक्यू. गुड डे. रविवारी आम्ही याच ठिकाणी डीलर मीट ऑर्गनाइज केली होती. 2 फेब्रुवारी आमचा हा फाउंडेशन डे होता. त्या दिवशी कंपनीला 159 वर्ष कंप्लीट झाले होते. ज्यावेळेस कंपनी फाउंड झाली, स्टीफन जॉर्ज बाबर अँड अलेक्झांडर लॉरी हे 2 स्कॉट्समन ज्यावेळेस इंडियामध्ये आले, त्यांनी पार्टनरशिप फर्ममध्ये ही कंपनी चालू केली होती 1864 मध्ये. या वर्षी कंपनीला 159 वर्ष कंप्लीट झाली. पण 19च्या आसपास कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. त्यानंतर काही काळानंतर पहिले नंतर 1972 मध्ये कंपनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने टेक ओव्हर केलं कंपनीला आणि त्यानंतर याच्यामध्ये जवळपास 65 ते 68% आमचे जे शेअर आहेत ते गव्हर्नमेंट शेअर आहेत आणि बाकी रेस्ट जे आहेत ते आपल्या सगळ्या पब्लिकचे शेअर आहे या कंपनीमध्ये. प्लस कंपनीला मिनीरत्न ग्रेड 1 अंडर द मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस याच्या अंडरमध्ये आम्ही काम करतो. पेट्रोलियम मिनिस्ट्री अंडरमध्ये मिनीरत्न ग्रेड 1 जसं तुम्ही ऐकलं असेल, IOCL असेल, BPCL असेल, HPCL असेल, या पण सगळ्या PSU कंपनीज आहेत. त्यानंतर IOCL महारत्न कंपनी आहे, तोचा प्लांट आहे. याचा एक स्नॅपशॉट मी याच्यामध्ये मुद्दाहून टाकला की आपल्याला जे इथे लुब्रिकंट जे मिळत आहेत ते केटर या प्लांटवरून होतं, आमच्या सिल्वासा प्लांटवरून. आपल्या सगळ्यांना फक्त माहिती की बाबर लॉरी ही फक्त ग्रीसेस आणि ऑइल्स बनवते, पण तसं नाहीये. आमचे टोटल वेगवेगळे काही SBUs आहेत, जॉईंट व्हेंचर आहेत. जसं की तुम्ही बघणार केमिकल्स, तर केमिकल्समध्ये आम्ही केमिकल लेदर मॅन्युफॅक्चर करतो. त्यासोबत इंडस्ट्रियल पॅकेजिंग आमचं एक वेगळा SBU आहे. SBU म्हणजे स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट. तर इंडस्ट्रियल पॅकेजिंगमध्ये जे पण तुम्ही आता मार्केटमध्ये कॅस्ट्रॉल झालं, मॅक झालं, IOCL झालं, सर्वो झालं, मॅक क्लुबर झालं, भरपूरशा अशा अनेक कंपन्या ज्यांना आम्ही स्टील बॅरल मॅन्युफॅक्चर करून देतो, ते आमच्या इंडस्ट्रियल पॅकेजिंग डिव्हिजनमध्ये आम्ही ते करतो. त्याचसोबत आमचं ग्रीसेस अँड लुब्रिकंट ज्याच्यामध्ये मी काम करतो आणि आपण सगळे त्या निमित्ताने भेटलोय. ग्रीसेस अँड लुब्रिकंटमध्ये सांगायचं म्हटलं तर आमचे टोटल 3 प्लांट आहेत. एक आहे चेन्नईला, एक आहे कलकत्त्याला आणि एक आहे सिल्वासाला. त्या प्लांटची कॅपॅसिटी किती आहे मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन करेन. त्यासोबत आमच्याकडे लॉजिस्टिक्स मध्ये पण 2 आम्ही काम करतो, एक सर्व्हिसेस आणि एक इन्फ्रास्ट्रक्चर. हे 2 त्याच्यामध्ये SBU आहेत आमचे लॉजिस्टिक्समध्ये. त्यासोबत विशाखापट्टणम पोर्टला आमचं स्वतःचं लॉजिस्टिक वेअरहाऊस आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये कोणासोबत काम करतो. UAE LLC दुबईला आमचं पार्टनरशिपमध्ये तिथे जॉईंट व्हेंचरमध्ये दुबई LLCला आमचा प्लांट आहे, तो पण ग्रीस अँड लुब्रिकंटचा. नंतर इंडोनेशियामध्ये PT इंडोनेशिया म्हणून बांगलोर तिथे अजून एक प्लांट आहे. आणि एव्ही ऑइल म्हणून एक कंपनी आहे जी एव्हिएशन फ्यूल जे आपण बघतो, प्लेन्स वगैरे जे बघतो त्या ठिकाणी एव्हिएशन फील्डमध्ये पण आम्ही त्याच्यासोबत जॉईंट व्हेंचर आहे. एव्ही ऑइल म्हणून कंपनी आहे. त्यासोबत आमचा अजून एक बिझनेस आहे ROFS म्हणून रिफायनरी ऑइल. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहिल्यानगर.